ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जन्माला आलेला प्रत्येक लहान बाळ हे वृद्ध होईपर्यंत वेगवेगळ्या स्तरातून जात असते. त्याची वाढ होत असते आणि हळूहळू त्याच्या जीवनाचा अंत देखील होत असतो. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत व्यक्तीला अनेक स्तरातून जावं लागते, अनेक स्टेज वरून जावं लागते, अनेक स्टेप्स चढावे लागतात. ज्याप्रमाणे जीवनाचा उदय असतो त्याप्रमाणे जीवनाचा अस्त देखील होत असतो. त्याला आपण रूपांतर असे म्हणतो. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही बदल घडत असतो. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये हा बदल आपण पाहत असतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील आणि शरीरामध्ये देखील अशाच प्रकारचे बदल घडत असतात. आणि म्हणूनच आपलं जे जीवन आहे या पृथ्वीवरचं, हे जीवन कायमस्वरूपी टवटवीत फ्रेश राहण्यासाठी नाही, तर या जीवनाचा कुठे ना कुठेतरी अंत होणार आहे. आपलं एक रूपांतर होणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अजून एक आशा देत आहे. आपल्याला प्रॉमिस करत आहे की आपलं रूपांतर याही पेक्षा अधिक सुशोभित, सुंदर प्रकारे होऊ शकतो जर आपण आपलं हृदय परमेश्वरासाठी अर्पण केलं. जर आपण आपल्या जीवनाची दोरी प्रभू येशूच्या हातामध्ये सोपवून दिली, तर आपल्या जीवनाचा सुंदर असा कायापालट होणार आहे. ज्याप्रमाणे एका किड्यापासून सुंदर असं फुलपाखरू, रंगीबेरंगी फुलपाखरू तयार होत असते, त्याचप्रमाणे आपल्या या कोमजलेल्या कळीपासून किंवा फुलाला सुगंध आणि रंग देण्याचं कार्य परमेश्वर करू शकतो. का? कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवून दिलेला आहे. या शरीरामधून अजून एक सुंदर असा जीव, सुंदर असं शरीर परमेश्वर निर्माण करणार आहे. हे आजचा सण आपल्याला दाखवून देत आहे. आज देऊळ माता प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर म्हणजेच ट्रान्सफिगरेशन हा सण साजरा करीत आहे. ट्रान्सफिगरेशन म्हणजेच पूर्णपणे जीवनाचा कायापालट होणे. या जीवनानंतर आपल्याला नव्या अशा जीवनामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि ते जीवन म्हणजेच सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन. आणि स्वर्गातलं जीवन कशा प्रकारे असणार आहे, स्वर्गामध्ये आपलं रूप कसं असणार आहे, याची झलक आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दाखवत आहे. तो आपल्या बरोबर याकोब, त्याचा भाऊ योहान व पेत्र केवळ या 3 शिष्यांना आपल्या बरोबर उंच अशा डोंगरावरती घेऊन जात आहे. आणि डोंगरावरती घेत असताना गेल्यानंतर अचानक त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो एका मानवाप्रमाणे होता, त्याचे अचानक शरीराचं रूपांतर होत आहे. पांढरे शुभ्र वस्त्र त्याच्या अंगावरती येत आहे. त्याचे डोळे जरूर सूर्याच्या तेजाप्रमाणे प्रखर दिसत आहेत. त्याचे लांब सडक केस अगदी बर्फासारखे शुभ्र दिसत आहे. हे रूपांतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना भविष्यामध्ये जे रूपांतर होणार आहे, भविष्यामध्ये जे जीवन आपल्याला मिळणार आहे, त्याची झलक आपल्याला दाखवत आहे. कदाचित पेत्राला हे कन्फ्यूज झालं असेल. पेत्राला थोडंसं बरं वाटलं असेल की या सार्वकालिक जीवनामध्ये आपण नेहमीच राहावं. आणि म्हणून पेत्राला कुठेतरी वाटत होतं की आता जेरुसलेममध्ये जायची गरज नाही, प्रभू येशू बरोबर क्रूस वाहण्याची गरज नाही, आता आपण या डोंगरावरती राहू, मौज मजा करू. आणि म्हणून पेत्र सांगत आहे, प्रभूजी किती सुंदर आहे इथे राहण्यामध्ये. एक मोशेसाठी मी तंबू तयार करतो, एक एलायच्यासाठी तंबू तयार करतो, आणि तुमच्यासाठी आज आपण इकडे राहू, मजा करू, डोंगरावरती खालीच जाऊ नये. कुठेतरी पेत्राला मिसअंडरस्टँडिंग होते की हे रूपांतर म्हणजे सार्वकालिक जीवन आहे, आताच मिळणार आहे आपल्याला, दुःखाला सामोरे न जाता, क्रूसाला आलिंगन न जाता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील कन्फ्युजन दूर करत आहे व त्याला सांगतात, चला आपल्याला जेरुसलेममध्ये जायचं आहे. कारण सार्वकालिक जीवन
हे मखमली कपडे, हे सुंदर सूर्यासारखं तेज, हे सार्वकालिक जीवन कोणाला मिळू शकते? ज्याने दुःखाच्या समुद्रात उडी मारलेली आहे, ज्याने क्रूसाला आलिंगन दिलेलं आहे, ज्याने क्रूसा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर यातना सहन केलेल्या त्यांच्यासाठी आहे. आणि पेत्रा ते नको होतं आणि म्हणून पेत्रा तिथेच राहायचं होतं, आराम के साथ एन्जॉयमेंट. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, एक झलक मी तुम्हाला दाखवलेली आहे, एक जणू काही पिक्चरचा ट्रेलर दाखवलेला आहे, पिक्चर अगदी बाकी आहे. म्हणजेच तुम्हाला अनेक दुःखाला सामोरे जावं लागणार आहे. हे सार्वकालिक जीवन आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला देऊ इच्छित आहे. आज ट्रान्सफिगरेशन किंवा प्रभू येशूचा रूपांतरितचा सण साजरा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त हे जीवन आपल्या प्रत्येकासाठी प्रॉमिस करत आहे. जर आपण प्रभू येशू बरोबर चाललो, त्याच्या वचनाप्रमाणे वागलो, तर येणारं सार्वकालिक जीवन किंवा जीवनाचा दरवाजा आपल्या सर्वांसाठी उघडणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाचा कायापालट करावा, आपल्या जीवनाचं रूपांतर करावं, म्हणून आपण ख्रिस्ताकडे आपण आपलं हृदय उघडे करूया, आपल्या जीवनाची दोरी त्याच्या हातात देऊया आणि नक्कीच ख्रिस्त आपल्या जीवनाचा कायापालट करणार आहे. आमेन.